नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण सारोळा गावामध्ये आलात. हे सारोळा गाव जे आहे ते उपळा गटात आहे आणि उपळा गटामध्ये नेमकं हे जाणकार मतदार, हुशार मतदार आहेत. मतदार आपला अंदाज कोणाला देत नाहीत, पण हे गाव आमदाराचं आहे आणि या आमदाराच्या गावामध्ये नेमका जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला कौल कुणाला देणार आहेत आणि आपल्या गावाचा विकास करणारा विकास महापुरुष कोण आहे? कोण आहे विकासाचा महामेरू? आणि आपल्या सारोळ्या गावाला न्याय देणारा कोण आहे हे आपण जाणून घेणार आहेत या सारोळा गावच्या मतदाराकडून. साहेब, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सारोळा गावचं स्वागत आहे. तुम्ही नेमकं जिल्हा परिषद पंचायत समितीचा विकास करणारा आणि ह्याच्या पूर्वी जी विकास केला असा माणूस कोण सांगता येईल तुम्हाला? बोला बोला बोला. विकास काय दादांनी भरपूर विकास केलेला आहे सारोळा गावचा पहिलाच. बरं, कोणते दादा? कैलास पाटील. राणा दादा आहे, कैलास पाटील, ओम दादा आहेत, कैलास दादा आहेत. कैलास पाटील. कैलास पाटील. काय विकास केला तुमच्या गावात? मेन इथं सगळ्यात मेन म्हणजे शेतीवर अवलंबून सगळे लोक आहे इथं. शेतीवर अवलंबून आहे. हां शेतीसाठी त्यांनी खोलीकरण केलेलं आहे पहिलं. हां. खोलीकरण केल्यामुळं पाण्याची पातळी गावातली पूर्ण वाढलेली आहे. बर बर. पाण्याची पातळी वाढलेली आहे. दुसरं काय तरुण पोराच्या हाताला काम मिळावं असं काय आहे का? नाही, त्यांनी सत्ता नसल्यामुळे आणखी त्यांनी काय उद्योगधंद्याचा केला नाही, पण जी मेन मुद्दा होता शेतकऱ्याचा विषयी हां, त्यांनी पूर्ण केलेला आहे. म्हणजे शेतकऱ्याला पाण्याची व्यवस्था व्यवस्थित झालेलं आहे. जी लाईटची व्यवस्थेची गरज असते. हो. लाईट मिळाल्यामुळं तरुण पोरं आता शेती करायला लागलेले लागले. नोकरीच्या पाठीमागे लागले. गेल्या वर्षी प्रॉब्लेम लाईटीचा होता, पण ह्या वर्षी तो प्रॉब्लेम झालेला नाही. बर 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 बर. अजून काय काम सांगता येईल सर? काय सांगता येईल? अरे तुमच्या गावाचा माणूस सांगा. तिकडं पाटलाला बोलू द्या. तरी बोला. नाही बोला. काय विकास भरपूर केला, विकास भरपूर केला गावाचा. बर बर बर. किती मतदान आहे सारोळ्याला? 3600 मतदान. 3600 मतदान आहे. 3600 मतदानामधून किती मतदान पडेल बरं तुमच्या? आता कोण आहे तुमचे जिल्हा परिषद गटामध्ये उभारलेले कोण आहे? ललितांना लिंगे आणि शिंदे. ललितांना लिंगे आणि शिंदे. कसे माणसं आहेत? कसा नाही, दोन्ही बी चांगले माणसं आहेत. तुमच्या गावाची माणसं आहेत म्हणून सांगायला का? नाही, गावाच्या माणसाच काय एक शिंदेवाडीचा माणूस आहे. आता सगळी चांगली जी आहेत त्यांनाच हे करावं लागेल ना. काम करणारी भाजपाचं माणसं. सरकार आहे साहेब. भाजपची बी आहे ती की उमेदवार. मी काय म्हणतो, भाजपाचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, केंद्रामध्ये. हां. आणि तुम्ही विकासाच्या मुद्द्याला म्हणजे आम्ही विकास करतो असं भाजपाचं मत आहे. कारण आम्ही विकास सत्तेमध्ये असल्यामुळं आमचाच विकास आहे आणि आम्हाला विकास म्हणून मतदान लोक देतात असं त्यांचं मत आहे. तुमचं मत काय? मत त्यांचं तसं त्यांचं बरोबरच आहे. त्यांचा विकास तर काय दिसला नाही आम्हाला. हां. कैलास दादाचा विकास त्यांचा दिसतोय विकास गावात. दिसला नाही. नाही नाही. अरे यार, कसं? काय तो विकास दिसला नाही म्हणते? नाही बरोबर आहे. काय बरोबर आहे? विकास दिसलाच नाही. अरे महाराष्ट्रामध्ये पैसाच पैसा, लाडक्या बहिणीला पैसे दिलेत, ही केलं ती केलं. 60,000चं सोनं 2 लाखावर गेलं. हा एवढा विकास मोठा आहे. बर. हा. 60,000चं सोनं 2 लाखावर अरे गेलं. यार, खूप हुशार माणसं आहेत. 60,000चं सोनं बाबा. इकडे जरा असं फिरं जरा थोडं. कसं आहे गावाचा विकास कोण करतंय? काय नाही बघा, आपल्याला समजत नाही. समजत नाही. बोलतायत का तुमच्या गावाचे आमदार कोण आहेत? कैलास पाटील आहे का चांगला माणूस? आणि आता निवडणुकीच्या जिल्हा परिषदेला कोण उभारलंय? बिंडा रणदिवे हा, आणि लिंगे. हा, आता दोघापैकी कुणाला मतदान पडेल गावातलं? बिंडाला पडेल. हा, बिंडा म्हणजे बिंडा रणदिवे. बर 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 बर. तुमचं एक मतान आहे काय का असं? काय हो साहेब, कैलास दादा हे शिवसेनेचे आहेत आणि तुमच्या गावचे आहेत. लोक म्हणतात भरपूर विकास केला आणि भाजपाचे लोक म्हणतात सरकार आमचं आहे, केंद्रात सरकार आमचं आहे, आम्ही विकास केला आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मतदान पडणार आणि जिल्हा परिषदेमध्ये आमचाच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार आणि आम्ही निवडून आणणार आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आम्हीच करणार असं मल्हार राणा पाटील यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे.
बरोबर सांगितलेलं आहे ना. बरोबर सांगितलेलं हो. आहे. कशावरून? कारण त्यांनी जे राणादादानं जे आजपर्यंत पीक विम्याचा प्रश्न मांडला, बर परत जे निधी पाहिजे हां तो निधी आणायचा हा राणादादाचाच एकमेव दमक आहे. जमा काय? बाकीचे तर कुणाचे दमक नाही तेवढी निधी आणायचा. बर बर बर. मग आता 140 कोटी रुपये बरेच दिवस रेंगाळले होते धाराशिवचे. हो, मग ते विकास चालू झाला का? झाला ना. कुठं रोड चालू आहेत. कुठं आहे? आर.पी. कॉलेज ते जिजाऊ चौक ते शिवाजी महाराज चौकाचं काम चालू आहे. बर बर. ती कुठलं आहे? 140 कोटीमधलंच आहे ना. सार्वजनिक बांधकाम विभागाचे 8 कोटी हा, रुपये हा. ते राणादादाने 140 कोटी रुपये आणायच्या अगोदर आले. ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणि- रोड आहे. हो. अंतर्गत रोडाचा संबंध नाही. अंतर्गत जे रोडाचा विषय सांगा. 140 कोटी जी कामाचं जी कामं चालू केलेत हा हा ते सांगा. त्याच्यातले जवळपास 10 कामं त्यांनी आता चालू केलेत. बर 140 कोटी मधली. ही नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर नाही, आधी म्हणजे स्थगिती झालेली होती. मग ती थगिती कोणी आणली होती? पालकमंत्री यांनी आणि त्यांचं काय अंतर्गत असेल त्याच्यामुळे आली असेल हा, स्थगिती. म्हणजे सत्ता आले की चालू करायचं आणि सत्ता नसली नाही, सत्ता- की निधी रद्द करायचा. सत्ताचा विषय आहे. स्थानिक आमदार खासदारांनी काय केलं 5-10 वर्ष हा. ही दाखवून द्या तुम्ही. जनता काय म्हणते केलं? 40 वर्ष काही दादांनी नाही. काय केलं? नेमकं कोणी त्यांचं काय- 40 वर्षे दादाचे होते का यांचे 10 वर्षे होते? बर आपण ह्यांना तुम्ही काय विचारू केलं? जरा या बरं इकडं या हो, या सॉरी या 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 इकडे इकडे या या जरा जुगलबंदी होण्याची शक्यता आहे इथं. या साहेब यांचं मत आहे की 140 कोटीचे कामं चालू झाले आणि विरोधकाचं मत आहे की 140 कोटी रुपये राणादादानं रद्द केले होते. आता नेमकं हे म्हणते तर रद्द केले ती लोकांच्या निधीमुळं अगर कमिशनमुळं काय जे अंतर्गत वाद असेल ते असेल. कमिशनचा प्रश्नच पण नाही नेमका ना. हां काय कमिशन काय कशात घेतात ती हा. दाखवून द्या. कशात घेतले? तुम्हाला साहेब सांगायची गरज नाही. स्वतः तुम्ही चालवत म्हणून नाही. तुम्ही वारंवार दिवसाला बघता. होय आज कोण कसं आहे आणि कोण कसं नाही तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही बर. बघता होती बर स्थगिती कुणी आणल्या, कुणी कधी उठविल्या हा. हे सुद्धा तुम्हाला चांगलं माहिती आहे. बर आणि जनतेलाही माहित आहे. तुमचं मत काय आहे? ह्यांचं मत असं आहे की 140 कोटी नाही, तुम्ही रुपये- बघितलं की आता नगरपालिकेच्या निवडणूक लागल्याच्या अगोदर कधी स्थगिती उठली का? नाही उठली. आता निकाल संपलाय तिथल्या त्या आता स्थगिती उठली. बर. मग आणली कुणी त्याच्यातच उत्तर आहे ना. बरं ती काय असू द्या. जिल्हा परिषदेला ग्रामीण भागातला आम्ही मतदान घेणार आणि जिल्हा परिषदेला आमचाच 100% जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवणार असं मल्हारदादांनी चॅलेंज केलंय. चॅलेंज का आहे तो ओमदादा खंबीर आहे तर त्याचं उत्तर द्यायला येणाऱ्या 9 तारखेला फक्त बघा तुम्ही. बर कोणाचा अध्यक्ष होईल? 100% मशालीच होणार. 100% मत. काय 100% म्हणणं आहे? मशालीच होणार. भाजपचा होणार. भाजपचा होणार. त्यांनी म्हणून त्यांचं कार्य ते करणार आहे आम्ही आमचं कार्य करणार आहे. कशावर होणार तुमचा जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष? कशावर म्हणजे उपळा गट हा. आहे. बऱ्याच दिवसातून निवडणुका लागलेल्या आहेत त्या. बर बर बऱ्याच मुद्द्यावर निवडणूक ही काय करायची. हो साहेब काय म्हणणं आहे? हा, नुसतं उपळा गटातनं अगर ह्याच्यातनं हा. ही विकासाचा मुद्दा म्हणजे जो माणूस निधी आणतो आणि जो जनतेला हा निधी आणलेला दाखवितो हा. त्या मुद्द्यावर निवडणूक ग्रामीण भागातल्या होत हा, असतात. हा, हा. आणि राणादादाच्या तेवढी दमक आहे की निधी आणायचा नाही, ही नाही पूर्ण निवडणुका दमक किती आहे. उशिरा लावल्या? कुणी लावल्या निवडणुका उशिरा? निवडणुकीचा आज किती? आणि नाही निधीचा संबंध नाही काय? निधीचा संबंध नाही. आज 9, 10 वर्ष निवडणुका नाही त्या. ती कुणाच्या याच्यावर नाही. हा कुणी लावतोय निवडणुका? कशा स्थगिती केल्या त्या? काय किती म्हणले दिवस काय झालं? आमदार होऊन 3 वर्ष झालं राणा पाटलाला सारव्याला किती वेळेस आलं हा. आणि काय सारव्याला दिलं त्यांना हे बी आणि सारव्याला काय दिलं? सारवल्याच्या इथनं निधी किती आणला विचारा. एकदा व्याज नाही मतदारसंघातून करा. असून निधी किती आणला एकदाही विचारा. राणादादा सारोडेला आले नाहीत. राणादादा मतदान हे- नकोय का? ही चुकीचं आहे. निधी किती आणला विचारा. राणादादांनी निधी किती आणला? सारोळ्यासाठी हो, आहे निधी ना. किती दिला? दाखवतो, आहे ना. सारोळ्यासाठी निधी किती आहे? विचारा त्यांना. सारुळ्याचा निधी जवळपास एक सांगा. 10 लाखाचा निधी दिला. 10 लाखाचा निधी दिला. कुठे दिला? कुठं आहे? कागदावर. कसं कागदावर कागदावर? काम झालेलं आहे हा? ना. काम झालेलं आहे. दाखवू ना काम झालेलं कुठलं सगळं. काम आहे? पाझर कुठं काम तलावाची झालंय? 2 कामं आहेत. आमदार साहेब ऐका. नाही त्यांना विचारा की तुम्ही. त्यांना पाझर विचारा. त्यांनी तलावाची सांगतील 2 नंतर कामं आहेत. हा, परत एक बंधाऱ्याची 2 कामं आहेत. हा. ही कामं दिलेली निधी त्यांच्या निधीतनंच दिलेली आहेत. दादानी दिले राणादादानी. कुठे आहे ती? झाले कामं कुठे आहे ती? हा. तुळजापूरचे आमदार हा.
राणा पाटील हा. जसे निवडून आलेत हा. तसं सारोळ्याला तोंड दाखवलेलं नाही. काय मत आहे? नाही कंटिन्यू येतात कंटिन्यू येतात. कुणाला बी विचारा जातात कुठं जातात? एकदा सुद्धा आलेलं नाहीत. हे चुकीचं म्हणणं आहे. कंटिन्यू महिन्यातनं एक तरी महिन्यातनं एक तर कंपल्सरी आहे. राणा पाटील 4 दिवसात हजर आहेत. 4 दिवसात काय काय काम केलंय? हे सगळं कोणी केलंय? हा? हे कोणी केलंय? खासदारानं कामदारानं चालू कोणचं काम केलं? त्यांनीच माहित आहे. आता मोठा रस्ता म्हणाले तर रस्ता कशात कशात केलं हे? त्यांना मोठा रस्ता कशात नसतं कशातून म्हणत मला कोणी केलंय? बाबा हे मोठा रस्ता जे आहे ना सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता होय आहे. होय पण आणला कोणी? अहो हे मागडल्या वर्षी मंजूर झालाय हा विषय नाही. हा सध्याचा विषय सांगा फक्त. आता जिल्हा परिषदेचा विषय आहे. ग्रामीण भागासाठी राणादादांनी सारोळ्याला किती निधी दिला, आतापर्यंत सारोळ्याचा विकास करण्यासाठी तरुण पोराच्या हाताला काय काम दिलं? भाजपानं 2 कोटी नोकऱ्या 2 कोटी नोकऱ्या देण्याचा शब्द दिला होता. त्या 2 कोटीमध्ये सारोळ्याचे 100-200 पोरं नोकरीला आहेत का? हे सगळं सांगा. काय काय नेमकं केलं सांगा. जी काय उद्योगाचा विषय आहे तो जरा थोडासा आहे म्हणजे आलेले नाहीत पण विकास करण्याची धमक ही राणादादाकडे धमक आहे. हो. 40 वर्षामध्ये धमक दाखवली नाही असंही विरोधकाचं मत आहे. कशावर नाही. काय लागलं? अहो साधी इथं दारपळ आमच्या उपळा गटा दारपळ मध्ये 20 एकर जमिनी घेतलेली गुळपीट म्हणून काहीच केलं नाही. खडं खांदण बंद करून टाकलं. 10 वर्षाला काहीच नाही तिथं. काय बरोबर आहे? काय बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्ही पूर्ण जनतेला विचारा. काय बरोबर आहे? मलाच नाही बरोबर आहे काय? त्यांना विचारा ती त्यांना विचारा काय बरोबर आहे का? काय तरुण पिढी आहे तुम्हाला नोकऱ्याचं वगैरे कामाचं वगैरे काय केलंय का बाबानो? नोकऱ्या बिवकऱ्या काय नाही द्या. रोज कामाला जाऊन या. नुसते आश्वासन आहेत. भाजप सरकारची नुसते आश्वासन आहेत. कुठलं काम नाही ना काय नाही. फक्त कागदावर मंजूर. बाकी काय नाही. किती 10 लाख निधी दिला. आपण निधी कुठं आहे? काम कुठं आहे? दाखवा म्हणा काम केलेलं. काम कुठं आहे सांगा तेवढ्या. काम झालेले आहेत ना. सांगा ना साहेब कुठं काम झाले तेवढं पाझर सांगा. तलावात झाले. सारोळ्यामध्ये एक काम दाखवा किंवा तुमच्या सारोळ्या भागामध्ये 2 दाखवा. पाझर तलावाची कामं कंप्लीट झाली आहेत. हा परत एक बंधाऱ्याचं काम कंप्लीट आहे. ती सांगा कुठं झालंय ते नेमकं. ते म्हणतात कागदावर आहे. कायमच्या शेतात कागदावर झाले. कागदावर का काम झालेत? त्यांच्या शेतातलं काम झालेलं आहे. कुठं काय कुठं झाले? पाझर जरा कितीच आहे? त्याचं म्हणजे रिपेरिंग झाली. रिपेरिंग झालंय म्हणजे पूर्ण तयार झालेलं नाही. तर हे बघा कसा प्रतिसाद आहे सारोळ्याचा. सारोळ्यामध्ये तुम्ही मला क्लिअर सांगा बरं. तुम्ही एवढं तळमळीनं काम सांगायला तुमच्या पोराच्या हाताला काम आहे का सांगा. तळ त्यांनीच केलं हो का? तुमच्या सारोळ्याचं मी आहे का? नाही की. मी सर्वसामान्य जनतेच्या बाजूने भांडतो. ऐका सर्वसामान्य ऐका हो ऐका सर्वसामान्य जनतेच्या बाजूने भांडणार मी राजकीय ऐका इकडे पूर्ण ऐका. मी राजकीय पुढाऱ्याच्या बाजूने बातमी देणार नाही. कुठलाही राजकीय पुढारी कैलासदादा असू द्या राणादादा असू द्या चूक ती चूक असंच म्हणणार. तुम्ही सांगा राणादादाने 10 पोराला 20 पोराला काम सारोळ्यामध्ये दिले असं सांगा ठोसपणे. नोकऱ्या लावले ते की बघा कुठं सांगा की बऱ्याच लोकांना लावले ते. कुठल्या नोकऱ्या लागल्या? हे शिक्षक नोकऱ्या लावल्या तुमच्या गावातल्या लोकांना. नोकऱ्या लावल्यात म्हणाले तुमच्या गावातल्या तर लागलं सुतमेल तसंच आहे ही तसंच आहे. नोकऱ्या लावल्यात म्हणले. नोकऱ्या लावल्यात का तुमच्या गावातल्या पोराला राहणार? सांगा एक तर बोलतं का? कोण नाही काय? एकही पोरग बोलायला तयार नाही सारुल्याचं नोकरी लागली म्हणून. काम तर दिलेत का? काम दिलेत का? तुमच्या सारुल्याचा काय विकास झालाय का? अरे कोण तर बोला. कोणीही राणादादांनी काम दिलंय असं म्हणायला तयार नाही. मग कोणी दिले? इथं कैलास दादानी कामं दिलेत असं लोक म्हणतात. कैलास दादा का राणादादा? कैलास दादा का राणादादा? खासदार ओमराजे निंबाळकर का डॉक्टर पद्मश्री पाटील? हे काय ही जनतेचं काम आहे. ह्याच्यात आमचा काहीही दोष नाही. मागच्या 8 दिवसात बोर सुद्धा घेतले. ओमराजेनं आपला निधी दिला 3.5 लाख ही परिस्थिती आहे. वास्तववादी चित्रण आहे. बघा. हिथं पत्रकार कुठल्याही पक्षाच्या बाजूला झुकणार नाही. विरोधी पक्ष असणारे ओमदादा आणि कैलासदादा या लोकांनी विकास कमी प्रमाणात केला आहे हे लोक म्हणतात. ह्याचं कारण असं आहे की ती विरोधी बाकावर आहेत, सत्तेत नाहीत. पण यांच्यावर आमचा विश्वास आहे असं सारोळा गावचे लोक बोलतात.
पण खासदार साहेब पण राणा जगदीशसिंह पाटील ही महाराष्ट्राच्या सत्तेत आहेत, केंद्रातल्या सत्तेत आहेत. जेवढ्या ताकदीनं कामं करायची आहेत तेवढ्या ताकदीनं राणादादाकडून सारोळा गावामध्ये कामं झाले नाहीत अशा पद्धतीचं लोकांचं म्हणणं आहे. तर बघूया नेमकं सारोळा गावाचा कौल, मताचा कौल येणाऱ्या 7 तारखेला मताच्या मशीनमधून आपल्याला कळणार आहे. आणि 9 तारखेच्या निकालातून सारोळ्यामध्ये कैलासदादा का राणादादा या दोघांमध्ये विजय कोणाचा आहे, मताचा विजय कोणाचा आहे ती 9 तारखेलाच कळणार आहे. तर बघूया येणाऱ्या 9 तारखेला नेमकं सारोळा गाव कोणाला कौल देणार आहे, शिवसेना का भाजप. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये खरे ते खरे, खोटे ते खोटे, जे खरं आहे ते खरं लिहा. कारण तुमच्या अमूल्य किमतीचं मतदान हे घेऊन जातात. हे अब्जाधीश करोडोपती बुलेट प्रूफ गाडीमध्ये फिरतात पण तुमचे लेकरं उपाशी मरतात. खरं सांगा, विकास करून घ्या. तुमच्या मताचा बदला विकासाच्या माध्यमातून तुमच्या गावाचा विकास व्हावा एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद सारोळेकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.